नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत, त्यांना या वेळेसचा जो काही हप्ता आहे तो मिळालेला नाही. भरपूर जणांचे मेसेज कमेंट्स आलेले आहेत. भरपूर महिलांना यावेळेस हप्ता मिळाला नाही. याचं कारण म्हणजे सरकारने कडक कारवाई आता केलेली आहे. यामुळेच भरपूर महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. आता या अपात्राची कोणकोणती कारणे असू शकतात आणि यामध्ये 7 गोष्टी तुमच्या चेक केल्या जाणार आहेत. या 7 कारणांमुळे तुम्हाला आता पैसे येणार नाहीत. ही 7 कारणं नक्की कोणकोणती आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कोणत्या कारणामध्ये बसतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तुम्ही पाहू शकता की तुम्हाला या 7 कारणांमुळे आता हप्ता मिळणार नाही. कोणकोणती कारणं आहेत 7 ती समजून घ्या. पहिलं कारण आहे ते म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे, लक्षात ठेवा, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर त्या कुटुंबातील महिलेला इथे हप्ता मिळणार नाही. दुसरं आहे, तुम्ही पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य IT रिटर्न भरत असेल, इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिला अपात्र आहे, तिला हप्ता मिळणार नाही. तिसरं आहे, ज्यामध्ये इथे पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमितमध्ये कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील, उपक्रम मंडळात असतील, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत, किंवा जे सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन पेन्शन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी असतील, स्वयंसेवक कामगार आणि कंत्राटी कर्मचारी असतील तर ते पात्र ठरतील. म्हणजे यापैकी ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असेल तरच पात्र आहेत, नाहीतर अपात्र राहणार आहेत. या कुटुंबातील महिलांना सुद्धा हप्ता मिळणार नाहीत. चौथा आहे, ज्यामध्ये पाहू शकता, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर इथे हप्ता मिळणार नाही. आता इथे पहा, काही योजनेअंतर्गत जर तुम्हाला 1,500 पेक्षा किंवा 1,500 एवढी रक्कम जर भेटत असेल, ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना वगैरे आहे, श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना आहे, त्यामध्ये 1,500 रुपये मिळतात, तर त्या लाडक्या बहिणींना इथे हप्ता मिळणार नाही. आणि लक्षात ठेवा, ज्या महिला PM किसान लाभार्थी असतील तर त्यांना फक्त 500 रुपये मिळतील. भरपूर महिलांना 500 रुपये आलेले आहेत. का आलेले आहेत? तर तुम्ही PM किसान योजनाचे हप्ते घेत आहात, त्यामुळे 500 रुपये तुम्हाला मिळतील. संजय गांधी निराधार वगैरे योजना आहेत, त्या महिलांना इथे हप्ता मिळणार नाही. त्यानंतर 5वं आहे, त्यामध्ये पाहू शकता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे त्यांना त्या महिलांना, त्या कुटुंबातील महिलांना हप्ता मिळणार नाही. आता 6वं पाहू शकता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड असेल, कॉर्पोरेशन असेल, उपक्रमाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, संचालक असतील, सदस्य आहेत, या कुटुंबातील महिलांना सुद्धा हप्ता मिळणार नाही. आणि शेवटचं आहे, ज्यामध्ये ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे, त्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती जर असेल तर कुठल्याही लाडक्या बहिणींना इथे हप्ता मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल तर चालेल, परंतु ट्रॅक्टर नसून या 4 चाकी वाहन कुठलंही असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कुणाच्या नावावरती असू द्या तर त्या लाडक्या बहिणीला हप्ता मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारची 4 कारणे आहेत. आणि काही जण कमेंटमध्ये आता म्हणतील की आम्हाला यामध्ये आम्ही बसतो तरीसुद्धा आम्ही सगळ्या पात्र आहे तरीसुद्धा आम्हाला हप्ता मिळेल नाही, तर त्यांनी काय करायचं आपण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ज्यांना सगळे पात्र असून सुद्धा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.